दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण जग भारतासोबत, पीडित कुटुंबांना न्याय मिळेल आणि दोषींना आणि कटकर्त्यांना कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल. पंतप्रधानांची मन की बातमध्ये ग्वाही. देशाची एकता हा दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढ्याचा आधार. दहशतवादावर मात करण्यासाठी संकल्प बळकट करून प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. पंतप्रधान. संकटकाळी जगन्मित्र म्हणून भारताची तत्परता, सज्जता आणि माणुसकीप्रती भारताची बांधिलकी ही आपली ओळख बनत आहे. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून NIAकडे औपचारिकरित्या सुपूर्द. पुरावे शोधण्याचं काम NIAकडून युद्धपातळीवर सुरू. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कारवाई तीव्र. दहशतवाद्यांची 10 घरं जमीनदोस्त. काश्मीर खोऱ्यात सक्रिय 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी केली जाहीर. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले वैध व्हिसा आजपासून रद्द. अनेक ठिकाणांहून पाकिस्तानी नागरिक रवाना. राज्यात एकही पाकिस्तानी वास्तव्यास राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. अमेरिकेची तपास संस्था FBI आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताला पूर्ण समर्थन. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला अनेक देशांचा पाठिंबा. नौदलाची लढाऊ सज्जता आणि क्षमता दाखवण्याच्या दृष्टीने अरबी समुद्रात तैनात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांमधून जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण. अहिंसा हा भारताचा धर्म असून मूल्यांचा एक महत्त्वाचा भाग. मात्र अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं देखील तितकंच महत्त्वाचं. सरसंघचालक मोहन भागवत. विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना शहरीकरणाचा मार्ग महत्त्वाचा. शहरी विकासाचा योग्य आराखडा आखत जीवन सुलभता आणण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री. आणि इराणमध्ये सगळ्यात मोठ्या बंदरावर झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू, 700हून अधिक जण जखमी. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात